नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेचं एक नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथं काव्याला कळलेलं असतं की रम्या मला फसवत आहे. कारण रम्या जेव्हा तिच्या आईशी वसुधाशी बोलत असते की काव्या माझ्या जाळ्यामध्ये पूर्ण अटकलेली आहे आणि काव्या उद्या जाऊन ऑपरेशन करून टाकणार आहे. तर वसुधा म्हणते, हो का, मग तुलाही तिच्याबरोबर जावं लागेल. तर रम्या म्हणते, हो, कारण मग मलाही काव्याने ते बाळ तिला नको आहे ह्याचे मला पुरावे नको आहे का, आणि ते पुरावे दाखवूनच मी पार्थ आणि तिच्यामध्ये दरी निर्माण करणार आहे. तर हे सर्व काही काव्या बाहेरून ऐकत असते. काव्याला खूप वाईट वाटतं. काव्या रूममध्ये एकटीच रडत असताना पार्थ येतो आणि म्हणतो, काव्या काय झालं, तुम्ही एवढं का रडत आहे. तेव्हा काव्या पार्थला सगळं सांगते की मला रम्याने कसं फसवलं. पार्थ म्हणतो, मी तुम्हाला आधीपासूनच सांगत होतो की तुम्ही त्या रम्यावरती विश्वास ठेवू नका, पण तुम्ही माझं ऐकलं नाही आहे. आता पार्थ म्हणतो, आपण दोघे मिळून त्या रम्याला चांगलाच धडा शिकूया. तर इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी रम्या पार्थ आणि त्यांच्या रूमकडे येत असते. तेवढ्यात पार्थ काव्याला खुणवतो आणि दोघांमध्ये बाळावरून खूप भांडण होत असतात. पार्थ म्हणतो, माझ्या बाळाविषयी काहीही बोलायचं नाही. तर काव्या म्हणते, मला हे बाळच नको आहे. पण हे सगळं नाटक चाललेलं असतं. तर रम्या म्हणते, बापरे, चांगलंच भांडण पेटलं आहे आणि याचाच फायदा मला घ्यायचा आहे. तेवढ्यातच सकाळी गुरुजी घरी आलेले असतात आणि मालिनीने गुरुजींना बोलवलं असतं. तेव्हा मालिनी सांगतात, गुरुजी, माझे दोन्ही मुलं खूप सुखी आहे. दोघांचे लग्नही बरोबर झाले, पण एकाच्या पदरात मुलं आहे आणि एकाच्या नाही, असं का. तर गुरुजी म्हणतात, प्रत्येक वेळेला ती गोष्ट घडत असते. आता ज्याच्याकडं आहे त्याला त्याची किंमत नाही आणि ज्याच्याकडं नाही आहे त्याच्यासाठी तो उतावळा आहे. तर जीवा म्हणतो, पण आम्हाला बाळ होणार आहे ना. तर गुरुजी म्हणतात, हो, तुम्हाला बाळ नक्कीच होणार आहे. पुढे जीवा विचारतो की नंदिनी आणि मी जे मिशन चालू केलं आहे त्यात आम्ही सक्सेस होऊ का. तर गुरुजी म्हणतो, हो, पण त्यासाठी तुम्हाला खूप जपून पावलं उचलावं लागणार आहे, नाही तर तुमच्या जीवाला धोकाही होऊ शकतो. जे काय आता नंदिनीच्या आनंद आश्रममध्ये जे काही बाळ किडनॅप झालेलं असतं त्यावरून गुरुजी हे जीवाला सांगत असतात. तेव्हा पार्थ तिथे येतो आणि पार्थला ही गुरुजी एक संकेत देतात की तुझ्या बाळाला जप, नाही तर तुझ्या जवळच्याच माणसांपासून तुझ्या बाळाला धोका आहे. तर पुढील भागामध्ये नंदिनी चांगलीच रम्याच्या कानाखाली मारणार आहे, कारण की तिने काव्याला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून